तुम्हाला सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये स्टार्टअप करायचं आहे का? तुमच्याकडे सुद्धा अशी काही आयडिया आहे का की जी मोठा बिझनेस होऊ शकते? तर कृषी स्टार्टअपच्या चालू योजनांचा आजचा भाग आहे पहिला. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे, ही काही शासनाची योजना नाही, ही आहे एक फेलोशिप. महाराष्ट्रातील एकमेव अशा पद्धतीची असणारी कृषी क्षेत्रातल्या बिझनेससाठी असणारी फेलोशिप. गेल्या वर्षी मी स्वतः या फेलोशिपचा मेंबर होतो. तर यामध्ये आपला 10 दिवस कृषी पंढरी म्हणल्या जाणाऱ्या बारामती केव्हीके येथे 10 दिवसाचा बूट कॅम्प होतो. त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसिंग कंपनी म्हणजे सह्याद्री फार्म्स येथे सुद्धा आपला 7 दिवसाचा बूट कॅम्प होणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बिझनेस रजिस्ट्रेशन पासून मार्केटिंग, ब्रँडिंग, गव्हर्नमेंटच्या विविध ग्रँट्स कशा मिळवायच्या, स्टार्टअप कसा वाढवला जातो, जे की आपल्याला शिकायला खूप वर्षे लागणार होती, ते आपल्याला इझिली त्या इंडस्ट्री एक्सपर्ट कडून आपल्याला ऍक्सेस डायरेक्टली मिळत असतो. ही खूपच फायद्याची फेलोशिप आहे. गेल्या वर्षी मी असताना प्रत्येक जिल्ह्यातून 2 असे जवळपास आमचा 60 ते 70 लोकांचा ग्रुप होता. प्रत्येकाची वेगवेगळी आयडिया होती. माझी सुद्धा स्वतःची इरिगेशन स्टार्टअपची जी वेबसाईट आहे, त्यासाठी सुद्धा मला याचा फायदा झालेला आहे. तर या फेलोशिपचं नाव आहे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप फॉर ऍग्रिकल्चर. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या द्वारे घेण्यात येणारी ही फेलोशिप आहे. त्याचसोबत ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि सह्याद्री फार्म्स यांचं असोसिएशन मध्ये ही फेलोशिप घेण्यात येते. याचे आता फॉर्म सुटलेले आहेत. 15 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर पर्यंत आपण अप्लाय करू शकता. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असू शकता. आमच्यासोबत एक इंजिनियर सुद्धा होते. ऍग्रिकॉस असाल तर उत्तमच आहे. तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे, कारण की 1 वर्ष आपल्याला विविध कालांतराने बूट कॅम्प्स असणार आहेत, त्याचे कम्प्लिशन असणार आहेत. पण आवर्जून जर तुम्ही स्टार्टअप साठी सिरियस असाल तर आवर्जून यासाठी अप्लाय करा. या वर्षी सुद्धा जवळपास 40 फेलोशिप आपल्याला मिळणार आहेत. त्यामध्ये आपल्याला फेलोशिपमध्ये स्टायपंड सुद्धा मिळत असतो. पण स्टायपंड पेक्षा यातून मिळणारे ऍक्सेस, यातून मिळणाऱ्या ओळखी आणि कमी वेळामध्ये मिळणारं आपल्याला जे ज्ञान आहे, जो फायदा मिळेल, जे नेटवर्क होईल, नक्कीच तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला फेलोशिप बद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा. स्टार्टअपची माहिती तुम्हाला येऊन जाईल, ती अप्लायची लिंक तुम्हाला येऊन जाईल. तुमच्या अशा मित्रांशी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ज्यांना ऍग्रिकल्चर मध्ये स्टार्टअप करायचं आहे, आणि फॉलो करायला विसरू नका. फॉलो द किसान